नमस्कार, मी डॉक्टर अंजली. आज मी तुमच्याशी हिवाळ्यात वृद्धांनी कोणत्या गोष्टी नक्की खाल्ल्या पाहिजेत याबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे. कारण हिवाळा हा ऋतू जितका आनंददायी वाटतो तितकाच वृद्ध लोकांसाठी धोकादायकही ठरतो. थंडी वाढली की शरीराची उष्णता कमी होते, रक्ताभिसरण मंदावते, सांधे दुखू लागतात, वारंवार सर्दी खोकला ताप येतो आणि प्रतिकारशक्ती कमजोर झाल्यास थंडी अगदी लवकर शरीरावर परिणाम करते. पण योग्य आहार घेतला तर हीच थंडी जवळ येऊ शकत नाही. आज मी सांगणार आहे अशा आहाराविषयी जो शरीराला आतून गरम ठेवतो, ताकद वाढवतो आणि थंडीपासून संपूर्ण संरक्षण देतो. यासाठी कोणतीही महागडी औषधे घ्यायची गरज नाही. फक्त रोजच्या जेवणात काही योग्य गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. सर्वप्रथम समजून घ्या की हिवाळ्यात वृद्धांच्या शरीराला उष्णता निर्माण करणाऱ्या अन्नाची गरज असते. थंड आणि कोरडे पदार्थ खाल्ले तर वात वाढतो आणि त्यामुळे गुडघेदुखी, कंबरदुखी, हातापायात जडपणा वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात नेहमी उष्ण गुणधर्म असलेला आहार घ्यावा. सकाळच्या वेळेला उपाशीपोटी कोमट पाणी पिणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे पचनशक्ती सुधारते, शरीरातील साचलेला कफ बाहेर पडतो आणि थंडीचा परिणाम कमी होतो. त्यानंतर नाश्त्यामध्ये गरम आणि पोषणयुक्त पदार्थ घ्यावेत, जसे की वरण, भाजी, भाकरी किंवा पोळी. यामध्ये थोडे तूप घालणे फार फायदेशीर ठरते, कारण तूप शरीरात उष्णता टिकवून ठेवते आणि सांध्यांना स्निग्धता देते. अनेक वृद्ध लोक तूप टाळतात, पण हिवाळ्यात मर्यादित प्रमाणात तूप घेतले तर ते औषधासारखे काम करते. दुपारच्या जेवणात गरम भाजी, वरण, भात किंवा भाकरी असावी. कोमट अन्न पचनासाठी सोपे असते आणि शरीराला ताकद देते. थंड भात, दही, कोशिंबीर हिवाळ्यात शक्यतो टाळावी, कारण यामुळे सर्दी आणि सांधेदुखी वाढू शकते. भाजीमध्ये पालेभाज्या असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण त्या रक्त वाढवतात आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतात. वय वाढल्यावर शरीराला प्रथिनांची गरज जास्त असते, म्हणून डाळी, कडधान्ये रोजच्या आहारात असायलाच हवेत. रात्रीचे जेवण हलके पण गरम असावे, कारण रात्री पचनशक्ती कमी असते. खूप जड किंवा थंड पदार्थ खाल्ले तर रात्री छातीत कफ साचतो आणि सकाळी खोकला वाढतो. अनेक वृद्ध लोकांना हिवाळ्यात भूक कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की जेवण कमी करावे. उलट थोडे थोडे पण वेळच्या वेळी गरम अन्न खाल्ले पाहिजे. शरीराला गरजेचे पोषण मिळाले तरच थंडीशी लढण्याची ताकद येते. पाणी पिणे तितकेच महत्त्वाचे आहे. हिवाळ्यात तहान कमी लागते, त्यामुळे पाणी कमी पिले जाते, पण शरीरात पाण्याची कमतरता झाली तर थकवा, चक्कर, बद्धकोष्ठता वाढते. म्हणून दिवसभर कोमट पाणी थोड्या थोड्या वेळाने पिणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यावर पोट साफ करण्यासाठी कोमट पाणी पिणे विशेषतः फायदेशीर ठरते, कारण यामुळे आतले साचलेले कफ बाहेर पडते आणि पचन सुरळीत होते. सकाळच्या नाश्त्यात गरम पोषणयुक्त पदार्थ घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते, तसेच सांधेदुखी कमी होते. अनेक वृद्ध लोक फक्त भातावर भर देतात, पण भाकरी किंवा पोळी यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि शरीराला सातत्याने ऊर्जा मिळते. हिवाळ्यात भाज्यांची निवडही महत्त्वाची आहे. गाजर, दोडका, घोसाळे, कोबी, फ्लावर यांसारख्या भाज्या गरम स्वरूपात खाल्ल्या तर त्या पचनाला हलक्या पडतात आणि शरीरातील कफ कमी करतात. पालेभाज्या जसे की पालक, मेथी, चाकवत या रक्त वाढवतात आणि थंडीमुळे येणारा थकवा, चक्कर यापासून संरक्षण करतात. अनेक वृद्धांना हिवाळ्यात सांधे दुखतात, गुडघे कडक होतात. यासाठी आहारात स्निग्धता असणे आवश्यक आहे, म्हणून मर्यादित प्रमाणात तूप घ्यावे. तूप भाजीवर किंवा पोळीवर लावून खाल्ले तर ते औषधासारखे काम करते. काही लोक तेल पूर्णपणे बंद करतात, पण त्यामुळे शरीर कोरडे पडते आणि सांधेदुखी वाढते. त्यामुळे योग्य प्रमाणात तेल तूप घेणे आवश्यक आहे. सुका मेवा हिवाळ्यात खूप फायदेशीर ठरतो, पण प्रमाणात खाल्ला पाहिजे. बदाम, अक्रोड, खजूर यांसारखी फळे शरीर गरम ठेवतात, मेंदूला ताकद देतात आणि थंडीमुळे येणारी कमजोरी दूर करतात. सकाळी किंवा दुपारी थोड्या प्रमाणात सुका मेवा खाल्ल्यास शरीराला ताकद मिळते, पण रात्री जड पदार्थ टाळावेत. हिवाळ्यात दूध पिण्याबाबत लोक गोंधळात असतात. कोमट दूध घेतले तर शरीरासाठी चांगले असते, पण थंड दूध टाळावे. दुधात हळद घालून घेतली तर प्रतिकारशक्ती वाढते आणि सर्दी खोकल्यापासून संरक्षण होते. अनेक वृद्ध लोकांना हिवाळ्यात बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे कमी पाणी आणि कमी तंतुमय आहार. म्हणून फळभाजी योग्य प्रमाणात घ्यावी. सफरचंद, पेरू यांसारखी फळे दिवसा खाल्ली तर पचन सुधारते आणि पोट साफ राहते. रात्री फळे खाणे टाळावे, कारण त्यामुळे कफ वाढतो आणि सकाळी घसा दुखतो. हिवाळ्यात उपाशी राहणे किंवा जेवण उशिरा करणे धोकादायक ठरते, कारण त्यामुळे रक्तदाब, साखर यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वेळच्या वेळी गरम अन्न घेणे खूप गरजेचे आहे. चहा, कॉफी जास्त प्रमाणात घेतली तर
शरीरातील पाणी कमी होते आणि थंडीचा परिणाम वाढतो, त्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवावे. आजच्या पहिल्या भागात इतकेच लक्षात ठेवा की हिवाळ्यात औषधांपेक्षा आहार जास्त महत्त्वाचा आहे. जर तुम्ही योग्य आहार घेतला तर थंडी तुम्हाला त्रास देऊ शकणार नाही. पुढच्या भागात मी तुम्हाला अशा खास गोष्टी सांगणार आहे ज्या खाल्ल्या तर शरीर आतून इतके मजबूत होते की वारंवार आजार जवळपास येतच नाहीत. आता आपण दुसऱ्या भागात येत आहोत आणि हा भाग खूप महत्त्वाचा आहे, कारण इथे आपण नेमक्या त्या गोष्टी पाहणार आहोत ज्या हिवाळ्यात वृद्धांच्या शरीरासाठी कवचासारख्या काम करतात. अनेक लोकांना वाटते की फक्त गरम कपडे घातले तर थंडीपासून संरक्षण मिळते, पण प्रत्यक्षात खरी उष्णता आतून निर्माण केली पाहिजे आणि ती योग्य आहारातूनच मिळते. वृद्ध लोक थंडीमुळे हालचाल कमी करतात, दिवसभर बसून राहतात, पण यामुळे रक्ताभिसरण मंदावते, पाय सुजतात आणि गुडघेदुखी वाढते. घरच्या आत हलक्या चालणे, हातपाय हलवणे, अंगाचा व्यायाम करणे आवश्यक आहे. यामुळे सांधे लवचिक राहतात आणि स्नायू मजबूत होतात. झोपेचे योग्य वेळापत्रक ठेवणे सुद्धा महत्त्वाचे आहे. झोप कमी झाल्यास शरीर थकते, रोगप्रतिकारशक्ती कमी होते. दिवसभर गरम अन्न आणि हलके व्यायाम करून रात्री लवकर झोप घेणे फायदेशीर ठरते. अंगाला उष्णता देणारे कपडे परिधान करणे देखील महत्त्वाचे आहे. फक्त जाड कापड नाही, तर शरीराच्या जवळ गरम आणि श्वास घेणारे कपडे घालणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात थंड हवेपासून हात, पाय, कान, नाक यांची काळजी घेणे, हातात आणि पायात मोजे घालणे, हॅट, स्कार्फ वापरणे शरीराच्या उष्णतेचे संरक्षण करते. मानसिक शांतता राखणे खूप आवश्यक आहे. थंडीने स्ट्रेस वाढवू शकतो, पण शांत मनाने प्रतिकारशक्ती टिकते. योग, ध्यान, प्राणायाम किंवा हलके मनोरंजन करणे हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. जेवणात तंतुमय पदार्थ, सुकामेवा, तूप, उष्ण भाज्या यांचा समावेश करणे, या सवयीसह नेमका आहार घेतल्यास शरीर मजबूत राहते आणि वारंवार आजार होत नाहीत. हिवाळ्यात वृद्धांनी फक्त गरम कपडे घालणे पुरेसे नाही. जर आहार आणि सवयी दोन्ही नीट पाळल्या तर शरीर आतून मजबूत होते, स्नायू बळकट राहतात, स्नायू ताकदवान होतात आणि थंडी जवळपास काहीही करू शकत नाही. या दुसऱ्या भागाचा मुख्य मुद्दा इतकाच आहे की योग्य आहारासोबत योग्य सवयी पाळल्यास वृद्धांचे आरोग्य हिवाळाभर सुरक्षित राहते, शरीराला नवीन ताकद मिळते आणि थंडीचा त्रास जवळपास काहीही होत नाही. मागच्या 2 भागात आपण हिवाळ्यात वृद्धांसाठी आवश्यक मूलभूत आहार आणि घरगुती टिप्स पाहिल्या. आता आपण पाहणार आहोत अत्यंत प्रभावी, पोषणयुक्त पदार्थ, घरगुती फॉर्म्युला आणि वृद्धांसाठी दैनिक सवयी, ज्यामुळे शरीर आतून उष्ण राहते, स्नायू आणि हाडे मजबूत राहतात आणि रोगप्रतिरोधक शक्ती टिकते. हिवाळ्यात वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाचे पोषणयुक्त पदार्थ म्हणजे घरच्या घरी बनवलेले ऊर्जाद्रव पदार्थ, उबदार सूप, वरण भाजी आणि दुधाचे पोषक पदार्थ. उदाहरणार्थ, वरणात तूप, शेंगदाण्याचे तेल आणि हलके मसाले घालून खाल्ले तर शरीराला उष्णता मिळते, रक्ताभिसरण सुधारते आणि स्नायू मजबूत राहतात. तसेच हिवाळ्यात घरच्या घरी बनवलेल्या पोषक पदार्थांचा समावेश वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. घरगुती पोषक फॉर्म्युला: बदाम, पिस्ता, काजू मिश्रण. दररोज सकाळी 2-3 बदाम, पिस्ता आणि काजू खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते, स्नायू आणि हृदय बळकट राहतात. भाजलेली तीळ. वरण किंवा सूपमध्ये थोडी भाजलेली तीळ टाकल्यास हाडे घट्ट राहतात, स्नायू मजबूत होतात आणि थंडीपासून संरक्षण मिळते. हळद दूध. रोज संध्याकाळी किंवा रात्री हळद दूध प्यायल्यास सांधे दुखत नाहीत, शरीर उष्ण राहते आणि रोगप्रतिरोधक शक्ती वाढते. गरम सूप. तांदूळ, मूग, मसूर, भाज्या आणि हलके मसाले घालून बनवलेले सूप वृद्धांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. हिवाळ्यात फळांचे महत्त्व खूप जास्त आहे. संत्री, डाळिंब, सफरचंद, केळी या फळांचा दररोज समावेश करा. संत्री जीवनसत्वे सी देतात, डाळिंब हृदयासाठी लाभदायी आहे, सफरचंद पचन सुधारते आणि केळी शरीराला ऊर्जा पुरवते. फळे थोडी उबदार करून खाल्ल्यास शरीराला उष्णता मिळते आणि थंडीपासून संरक्षण मिळते. दैनिक सवयी हिवाळ्यात वृद्धांसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. सकाळी उठल्यावर हलके व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा. यामुळे स्नायू मजबूत राहतात, रक्ताभिसरण सुधारते आणि हिवाळ्यात शरीर उष्ण राहते. दिवसात 4-5 वेळा हलके पण पोषक जेवण घ्या. यामुळे शरीराची उष्णता कायम राहते, पचन व्यवस्थित होते आणि रक्ताभिसरण सुरळीत राहते. गरम द्रवपदार्थ नियमित प्या. थंड पाणी टाळा. हर्बल चहा, हळद दूध किंवा ताक फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी थोडे हळद दूध प्यायल्यास सांधे दुखत नाहीत, स्नायू बळकट राहतात आणि थंडीपासून संरक्षण मिळते.
घरच्या घरी भाजलेली तीळ, बदाम, अक्रोड, काजू खाल्ल्यास हृदय आणि स्नायू मजबूत राहतात. हिवाळ्यात वृद्धांसाठी थोडे मसाले वापरणे देखील फायदेशीर ठरते. जिरे, मोहरी, धने, हळद, आले, लसूण यासारखे मसाले शरीर उबदार ठेवतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि रोगप्रतिरोधक शक्ती वाढवतात. मसाल्यांचे प्रमाण जास्त न ठेवता फक्त हलकी चव वाढवण्यासाठी पुरेसे आहे. वाढत्या वयात वृद्धांच्या शरीराला स्नायू आणि हाडे मजबूत ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. वरण आणि सूपमध्ये तूप किंवा शेंगदाण्याचे तेल, भाज्या, मसाले आणि घरच्या घरी बनवलेली पोषक सामग्री खाल्ल्यास हाडे घट्ट राहतात, स्नायू मजबूत राहतात आणि सांधे दुखत नाहीत. हिवाळ्यात अशा पदार्थांचा नियमित समावेश केल्यास वृद्धांना थंडीचा धोका कमी होतो आणि शरीर स्वस्थ राहते. दैनिक आहाराचे सोपे नियम. सकाळी हलके उबदार नाश्ता घ्या. उदाहरणार्थ गरम पोहे, उपमा किंवा हलके सूप. दुपारी वरण भाजी, तांदूळ किंवा भाकरी, थोडे तूप आणि मसाल्यांसह जेवण करा. संध्याकाळी गरम हर्बल चहा, हळद दूध किंवा ताक घ्या. रात्री हलके पोषक जेवण घ्या. उदाहरणार्थ सूप, भाजी, तांदूळ किंवा भाकरी. दिवसात थोडे घरगुती पोषक पदार्थ खा. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता, तीळ. हिवाळ्यात वृद्धांसाठी योग्य आहार आणि दैनिक सवयींचे पालन केल्यास शरीर आतून उष्ण राहते, रोगप्रतिरोधक शक्ती सुधारते, स्नायू आणि हाडे मजबूत राहतात, हृदय सुरक्षित राहते आणि थंडीचा धोका कमी होतो. या सोप्या पण परिणामकारक टिप्स नियमित पद्धतीने वापरल्यास वृद्धांना हिवाळा आनंददायी, सुरक्षित आणि आरोग्यपूर्ण अनुभवता येतो. मित्रांनो, जर आजची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील आरोग्यविषयक व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील. तुमच्या मित्रांनाही हे माहिती सांगायला विसरू नका, कारण आरोग्याची काळजी घेणे प्रत्येकासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या लहान छोट्या बदलांमुळे वृद्ध लोकांचा हिवाळा सुरक्षित आणि आनंददायी होऊ शकतो. धन्यवाद मित्रांनो. आरोग्यपूर्ण हिवाळा साजरा करा.